तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्हा अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस दलाने वर्ष 2025 मध्ये उत्तुंग कामगिरी केली आहे। संपूर्ण राज्यात बुलढाणा जिल्ह्याचे भौगोलिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असून वर्ष 2025 मध्ये पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वामध्ये बुलढाणा पोलीस दलाने गुन्हे उकल व मालमत्ता हस्तगत, कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त तसेच अवैध धंदे कार्यवाहीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून क्लिष्ट गंभीर गुन्ह्यांची यशस्वी उकल केली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सन 2024च्या तुलनेत सन 2025 मध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये जवळपास 10% घट झाली आहे। तसेच अवैध धंद्यांवर केलेल्या कार्यवाहीमध्ये अवैध दारू, जुगार, अंमली पदार्थ इत्यादींमध्ये जवळपास 10% वाढ झालेली आहे। सन 2025 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये 80% गुन्ह्यांची उकल करण्यास पोलीस प्रशासनास यश आले आहे। बुलढाणा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून अंमली पदार्थ विरोधी अभिवान मिशन परिवर्तन राबवण्यास सुरुवात झाली आहे। या मिशन परिवर्तन अंतर्गत गांजा, MD ड्रग्ज व इतर एकूण 103 केसेस करून 118 आरोपींकडून त्यामध्ये 3,65,28,910 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। मिशन परिवर्तन अंतर्गत फक्त कारवाईवर भर न देता बुलढाणा जिल्ह्यात जास्तीत जास्त नागरिक युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी पथनाट्याद्वारे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात येत आहे। तसेच युवकांना प्रबोधन करण्यासाठी चित्रकला, निबंध स्पर्धा, सायक्लोथॉन स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। जिल्ह्यात दाखल विविध गुन्ह्यातील आरोपींवर वचक राहावा, शांतता अबाधित राहावी याकरिता BNS क्रमांक 126 केसेस 16,773, BNS क्रमांक 128 केसेस 251, BNS क्रमांक 129 केसेस 100 अशा विविध स्तरावरील प्रतिबंधक कार्यवाही केली आहे। त्याचसोबत हरवलेल्या मोबाईलचा बुलढाणा जिल्ह्यात नागरिकांचे हरवलेले 63,96,000 रुपये किमतीच्या मोबाईलचा शोध घेऊन सदरचे मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आले। बुलढाणा जिल्ह्यात सन 2024 मध्ये सर्व प्रकारच्या लहान मोठ्या 10 दंगली घडून यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता। सन 2025 मध्ये विविध सण, उत्सव, महोत्सव, VVIP दौरे, तब्बल 9 वर्षांनी पार पडलेल्या संवेदनशील अशा नगरपालिका निवडणुका या काळात चोख बंदोबस्ताचे नियोजन करून एकही कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ दिला नाही। अवैध दारू व जुगार कार्यवाही, आर्म ऍक्ट मधील गुन्ह्यांची उकल, अवैध गौण खनिज गुन्हेगारांचा बंदोबस्त तसेच शासन प्रतिबंधित गुटखा माफियांच्या मुसक्या आवडण्यात बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठ्या प्रमाणात यश आलं आहे। तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील अपहरणाच्या 163 प्रकरणात 126 मुली व 34 मुलांची यशस्वी सुटका करण्यात आली। तसेच हरवलेल्या 1470 इसमांपैकी 1024 महिला व पुरुषांना शोधून काढण्यात उर्वरितांचा शोध सुरू आहे आणि 1470 इसमांपैकी 1024 महिला व पुरुषांना शोधून काढण्यात यश आलेले आहे। मोटार वाहन कायद्यान्वये कार्यवाही करून बुलढाणा जिल्हा पोलिसांनी 5,31,25,450 रुपयांचा दंड वसूल केला आहे। वर्ष 2025 मध्ये पाहिजे फरारी 77 आरोपींचा यशस्वीरित्या शोध घेण्यात आला असून त्यामध्ये खून 4, खुनाचा प्रयत्न 2, दरोडा 5, जबरी चोरी 3 आरोपींना पकडण्यात यश आले आहे। सदर आरोपी 2 ते 3 वर्षांपासून फरार आहेत। तर 2025 मध्ये फसवणुकीच्या दाखल 9 गुन्ह्यात 28,66,500 रुपये तक्रारदार यांना परत केले। त्यामध्ये विनोद कुमार साळोख यांना खोट्या CBIच्या नावाने धमकी देऊन डिजिटल अरेस्टमध्ये ठेवून त्यांचे कडून 10 लाख रुपये अकाउंटवरून पाठवले होते ते पण परत मिळवून दिले। तर NCCRP पोर्टलवरून 18 तक्रारदारांचे 24,69,336 रुपये मूळ तक्रारदारांना परत केले। या सर्व कारवाईमधून बुलढाणा जिल्हा पोलिसांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे स्पष्ट होत असून याचे सर्व श्रेय जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना जाते। बुलढाणा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात 26,49,07,296 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हेगारीवर आळा घालण्यात आलाय। बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वात केलेल्या या कारवाईने सर्वसामान्य जनतेमध्ये पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था याबाबत आदराची भावना निर्माण झाली असून जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या या कार्यशैलीने सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, बुलढाणा।